हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा वेदाला शोधत असते. मीरा सैरभैर पळत असते. वेदा कुठे, वेदा वेदा आवाज येत असते आणि रडतही असते. वेदा कुठेही तिला भेटत नसते. ती इकडनं तिकडनं सगळीकडे पूर्ण घर वेदाला शोधून काढते. तेवढं तिथे अथर्व येतो आणि अथर्व बोलतो की मीरा. तेव्हा मीरा अथर्वकडे पळत जाते आणि बोलते की वेदाचे बाबा, वेदा भेटत नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की अगं असेल ती घरात, तू एवढी का रडतेस काय, तू आहेस असेल ती घरात आणि तू घरातच होतीस ना, म्हणजे ती कुठेच गेलेली नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की नाही, वेदा घरात कुठेच नाही, मी ते सगळीकडे शोधलं, तिला तुम्ही शोधून आणा प्लीज प्लीज. तेव्हा अथर्व बोलतो की हो. तेवढं तिथे अंबिका येते. अंबिका बोलते की मीरा, वेदा घरात आईसुद्धा नाही आहेत, आईंसोबत गेली नसेल ना वेदा कुठे. तेव्हा मीराला काहीच कळत नसतं. तेव्हा मीरा अथर्वला बोलते की माझी वेदा मला शोधून आणून द्या. तेव्हा अथर्व बोलतो की हो हो, पॅनिक का, एवढी पॅनिक नको होऊस, मी शोधतो तिला. तेव्हा मीरा बोलते की तुम्हाला कळत कसं नाही आहे की माझी वेदा घरात कुठेच नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की बरं बरं, काम डाऊन, मी तिला शोधून आणतो. तेव्हा अथर्व शोधायला जातो. तोही बाहेर वेदा वेदा आवाज येत असतो. अंबिकाही पळत पळत इकडे तिकडे वेदा वेदा आवाज येत असते आणि इकडे मंजिरी त्या आउटहाऊसच्या बाहेर विधी करत असते वेदाला समोर ठेवून. इकडे अथर्व आणि अंबिका वेदाला शोधत शोधत येतात. अथर्व आणि वेदा अंबिकाला शोधत येत असतात. तेवढ्यात ते समोर उभं राहून डायरेक्ट स्टक होतात. तेव्हा अंबिकाला असं वाटत असतं की जी रिंगण असतं त्या जे रिंगण असतं त्या रिंगणामध्ये मंजिरी आणि वेदा असते. ते रिंगण फक्त अंबिकाला दिसत असतं, पण मंजिरी आणि वेदा अंबिकाला दिसत नसते. आणि अंबिकाला असं वाटतं की हा अथर्व पण बघतोय, पण अथर्व त्या आउटहाऊसकडे बघून शांत बसलेला असतो. तेव्हा अथर्व त्या आउटहाऊसकडे बघतो आणि त्याला थोडंसं अंबिकाचं आठवतं की तिथेच अंबिकाला जाळण्यात आलं होतं. तेव्हा अथर्व मनात बोलत असतो की पण वेदा इथे का येईल, आणि जर आली असेल तर पुढे जाऊन बघू का थोडंसं. तेव्हा अथर्व पुढे जायला लागतो आणि तो त्या रिंगणातनं आत पासही होतो. तेव्हा अंबिका जोरजोरात ओरडत असते की अथर्व तिकडे जाऊ नका, अथर्व तिकडे जाऊ नका. पण अथर्व ते रिंगण पास करतो. तेव्हा अंबिकाला असं वाटतं की अथर्व त्या रिंगणातनं गेला आहे, कसं जाऊ शकतो आहे, कारण की अंबिकाला ते रिंगण दिसत असतं, फक्त वेदा आणि मंजिरी तिला दिसत नसतात. ती पुढे जाते आणि त्या रिंगणाला हात लावते, पण ती घाबरत असते की हात लावू का नको. तेव्हा अंबिका धीर करून त्या रिंगणाला हात लावते आणि ते रिंगण पूर्णपणे नाहीसं होतं आणि त्याचा काळा धूर होऊन काळी माती खाली पडते. तेव्हा अंबिका बोलते की कुणी केलं आहे हे सगळं, आणि ज्याने कुणी केलं असेल ना त्याला मी सोडणार नाही. आता इकडे तोपर्यंत मंजिरी वेदाला घेऊन आली असते घराजवळ. तेव्हा ती वेदा पूर्णपणे शांत स्टक झालेली असते, मंजिरीच्या फेवरमध्ये असते. तेव्हा मंजिरी वेदाच्या हातावर, तेजाच्या डोक्यावर हात ठेवते आणि बोलते, वेदा शेवटी पकडलंच मी तुला, लपाछपी खेळायला मज्जा आली ना, तू माझ्यापासून लपून राहू शकत नाही. तेव्हा वेदाही बोलते की हो आजी. तेव्हा मंजिरी वेदाला पटकन, वेदा त्या सगळ्या मंजिरीच्या याच्यातनं बाहेर येते आणि नॉर्मल होते. तेव्हा मंजिरी वेदाला बोलते की वेदा मज्जा आली ना. तेव्हा वेदाही हसत बोलते हो आजी. तेव्हा मंजिरी वेदाला सांगते की चल आता आपण घरात जाऊया, नाहीतर सगळे वाट बघत असतील ना. तेव्हा मंजिरीसोबत वेदा घरात जायला येते. ते इकडे सगळे पॅनिक झालेले असतात. अथर्व आणि अंबिकाही येते. तेव्हा अथर्व बोलतो की कुठेच भेटत नाही आहे वेदा. तेवढ्यात नर्मदा आणि मायाही येतात. तेव्हा नर्मदा ही नाटक करत असते की कुठे वेदा, माझं तर मनच लागत नाही आहे, मी पण तिला शोधलं, अनन्याने सांगितल्यापासून मला टेन्शनच आलं आहे. अनन्याही बोलते की वेदा कुठेच नाही आहे बाबा. तेव्हा नर्मदा मायाला बोलते की माया, तू पाहिलंस ना गं वेदाला मागे. तेव्हा माया बोलते हो, मी मागे चेक केलं आहे, मागेही नाही आहे वेदा कुठे. तेव्हा अथर्व सरळ मायाकडे जातो. तेव्हा माया बोलते की तू असं का करतोयस, तू माझ्याकडे काय येतोस आणि तुम्ही सगळे माझ्याकडे काय बघतायत, मला नाही माहिती वेदा कुठे येते, आणि मला असं वाटतं ना की वेदा सापडत नाही ना, आपण पोलिसांना कंप्लेंट करायला पाहिजे म्हणून. तेवढ्यात मीराही येते. मीरा रडत रडत अथर्वकडे जाते आणि बोलते की वेदाचे बाबा, माझ्याकडनं चूक झाली, मी पुन्हा कधीच वेदाला असं एकटी सोडणार नाही, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, वेदाचं सांभाळण्यात माझी गैरसोय झाली. मीरा रडत असते आणि बोलत असते की तुम्ही काहीही करा आणि माझ्या वेदाला शोधून आणा. तेव्हा अथर्व तिला समजत असतो की मीरा, तू टेन्शन घेऊ नकोस आणि तू स्वतःवर ब्लेम करू नकोस, आपण शोधूया, मी पोलिसांना फोन करतो. तेवढ्यात दादासाहेब येतात आणि बोलतात की अथर्व थांब, मंजिरी घरात नाही, कदाचित ती तिच्यासोबतही असू शकते वेदा. तेवढ्यात वेदा आवाज देते आई बाबा. तेव्हा सगळे तिला इकडे तिकडे बघायला लागतात. तेवढ्यात वेदा वरच्या खोलीतून पायऱ्यांवर ती आणि मंजिरी येत असते. तेव्हा मीरा आणि अथर्व लगेच पळत जातात, वेदाला जवळ घेतात आणि मीराही बोलते की वेदा कुठे होतीस बाळा तू, आम्ही किती शोधत होतो तुला. मीरा रडत असते.
तेव्हा मंजिरी बोलते की मी गच्चीवर गेली होती तेव्हा वेदा तिथे चिमण्यांना दाणे टाकत होती. तेव्हा दादासाहेबांना हसायला येतं. अथर्वही स्माईल करतो. तेव्हा चिमण्यांवर मी यायलाच निघाले होते तेवढ्यात ती म्हणाले की आजी आपण लपाछपी खेळूया, म्हणून लपाछपी खेळत होतो. तेव्हा मीराला थोडा डाऊट येत असतो आणि नर्मदा आणि मायाही एकमेकींकडे बघत असतात. तेव्हा मीरा वेदाला बघत असते आणि बोलत असते की वेदा मला सांगून इथून पुढे कुठेही जायचं नाही हं. तेव्हा मीरा तिचा हात बघते. वेदाचे दोघे हात काळे असतात. तेव्हा मंजिरी थोडी घाबरते. मंजिरीला आठवतं की तिने गेल्या विधीमुळे वेदाचे हात काळे झालेले असतात. तेव्हा मीरा बोलते की वेदा हाताला काय झालं, काळं का लागलं आहे? तेव्हा मंजिरी बोलते की ते वरती अडगळीच्या कुठे खोलीत लपली असेल ना, तिथेच कुठेतरी काहीतरी लागलं असेल म्हणून. तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते. पण मीराला ते पटत नसतं आणि अंबिकाही मंजिरीकडे बघत असते. मंजिरीचेही हात काळे असतात आणि मंजिरी हात झटकत लपवत असते. अंबिकाला थोडा डाऊट येतो पण अंबिका काहीही बोलत नाही. तेव्हा मीरा बोलते चल बाळा आपण हात धुवून येऊ हं. तेव्हा मीरा वेदाला खोलीत घेऊन जात असते. तेव्हा दादासाहेबही अथर्वला बोलतात की बघ सापडली ना वेदा, बरं झालं ती सापडली. तेव्हा दादासाहेब बोलतात की वेदा नव्हती तर किती टेन्शन आलं होतं. तेव्हा अथर्वही बोलतो की हो बाबा आता लक्ष ठेवावं लागेल, माझं चुकलंच, तिच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं. तेव्हा तेव्हा अनन्या बोलते की नाही माझंच चुकलं, खरं तर मी तिच्यावर लक्ष द्यायला हवं होतं, मी तिला एकट्याला सोडायला नको होतं. तेव्हा मंजिरी बोलते की माझंही चुकलं, मी तिला लवकर खाली आणायला हवं होतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की बरं आता काहीही बोलू नका आणि आता तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा म्हणून. तेवढ्यात अंबिकाच्या लक्षात येतं. ती बाहेरचं ज्या गोष्टी घडल्या ते तिला आठवत असतं. तेव्हा ती मंजिरीकडे बघते. मंजिरी हात चोरत असते. तेव्हा अंबिका बोलत असते की आत्ता जे काही बाहेर घडलं ना ते खोटं नव्हतं आणि भास तर मुळीच नव्हता. जे काही घडलं ना ते नक्की खूप भयानक होतं. इकडे मीराला वेदा खोलीत घेऊन येते. तिचे हात धुवून देते आणि तिचे हात पुसत असते. तेवढ्यात तिथे अथर्व येतो. अथर्व बोलतो की ए बबुडी हे बघ इथे बस, इथून पुढे बाहेर जाताना मला किंवा आईला सांगून जायचं, कळलं? तेव्हा वेदा बोलते हो बाबा. तेव्हा मीरा प्रश्न विचारते की वेदा तू आजोबांकडे गेली होतीस ना, मग अशी अचानक टेरेसवर कशी गेली? तेव्हा वेदा बोलते नाही आई, मी आजोबांकडे नव्हती गेली, मी टेरेसवर गेली होती आणि आजी आणि आम्ही मस्त लपाछपी खेळत होतो आणि खूप मज्जा आली. तेवढं तिथे अंबिकाही येते. तेव्हा मीरा विचारते की हो पण तू म्हणाली होतीस ना की आजोबांनी बोलवलं आहे म्हणून, आणि मग असं अचानक टेरेसवर कशी गेलीस हे विचारते मी. तेव्हा वेदा पुन्हा बोलते नाही आई, मी आणि आजी लपाछपी खेळत होतो. तेव्हा मीरा बोलते हे बघ बाळा, लपाछपी खेळायच्या अगोदर काय झालं हे सांग ना, आठव ना प्लीज. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा बस आता सापडली ना ती. तेव्हा तो अथर्व वेदाला बोलतो की आणि यापुढे कुठेही जाताना, तेव्हा वेदा बोलते की आई बाबांना विचारून जायचं. तेव्हा अथर्व बोलतो यस. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा तुला भूक लागली ना? तेव्हा वेदा बोलते थोडीशी. तेव्हा अथर्व बोलतो चल आपण काहीतरी खाऊया. तेव्हा अथर्व वेदाला उचलून घेऊन जात असतो. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा तिला विचार तुला आजी कुठे भेटली? तेव्हा मीरा बोलते की वेदा थांब ना, तुला आजी कुठे भेटली? तेव्हा वेदाला आठवत नसतं. तेव्हा अथर्व बोलतो की इनफ मीरा, आता सापडली आहे ना वेदा आणि मला कळतं आहे की तुझा रोग कुठे जातो आहे. तेव्हा मीरा बोलते की अहो तसं नाही, मी फक्त विचारते. पण अथर्व वेदाला घेऊन जातो. तेव्हा मीरा अंबिकाकडे जाते आणि अंबिका टेन्शनमध्ये असते. तेव्हा मीरा अंबिकाला विचारते की काय झालं ताई, तुला काही माहिती आहे का? तेव्हा अंबिका उत्तर देत नाही मला काही माहिती नाही आहे आणि अंबिका चालली जाते. तेव्हा मीरा बोलते की ताई असं का करते आणि तिला काहीतरी कळलं आहे का, पण ती माझ्यापासून का लपवते? इकडे रात्री मंजिरी झोपलेली असते. ती दादासाहेबांना झोपलेली बघते आणि उठते. कपाटातनं बॉक्स काढते आणि तिथून त्या कवड्या हातात घेते आणि बोलते की मंजिरी आज तू करून दाखवलंस, आज तुला काल छाया कवच मिळणार आहे. एकदा का ते भेटलं तर सगळे माझ्यासमोर नतमस्तक होतील. त्यानंतर ही मनुष्य आणि आत्म्याची जोडी एकत्र आली, ती माझ्या कुठल्याच कार्यात बाधा आणू शकणार नाही आहे. आता मला लगेच मार्जरीकडे जायला हवं. विधीची वेळ जवळ आली. अखेरची पायरी. मंजिरी बाहेर जायला निघते. हॉलचा दरवाजा ओपन करते, मागे बघते. तेव्हा तिथे अंबिकाही चोरून बघत असते मंजिरी कुठे चालली येते, पण मंजिरीला ते दिसत नाही. मंजिरी बाहेर जाते, दरवाजा बंद करते. तेव्हा अंबिका मनात बोलते की आई आजही बाहेर चालल्या आहेत. देवी आई, माझ्या मनातली शंका खरी ठरणार नाही ना, पण आज त्या कुठे चालल्या आहेत हे मला बघायलाच हवं. आणि तेच आजचा एपिसोड संपतो.